नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्म ते 3 वर्ष मुलांच्या मातांसाठी। सर्व लीडर मातांना नमस्कार। तुम्ही सगळ्या कशा आहात? मागील आठवड्याच्या आयडिया व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल, तसेच मुलांसोबत दाखवलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील। चला तर तुम्हाला आलेले मजेदार अनुभव सर्वांना सांगा। आपले अनुभव सांगेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे मिळून काही करूया। या आठवड्याचा मजेदार खेळ आहे विमान उडविणे। सर्व मातांनी एका ओळीत उभे राहा। प्रत्येक मातेला एक कागद द्या आणि विमान बनवायला सांगा। सर्व मातांनी ठरवलेल्या रेषेच्या पलीकडे आपले विमान उडवायचे आहे। जिचे विमान रेषे पलीकडे जाईल ती माता विजेती ठरेल। चला खेळ सुरू करूया। हा गमतीशीर खेळ खेळेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। शरीरात कॅल्शियम योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे। कॅल्शियम कमी झाल्यास हाडांची समस्या होऊ शकते। चला या व्हिडिओच्या मदतीने समजून घेऊया। कॅल्शियमची कमतरता कशी भरून काढावी। बाळामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल तर त्याला सकाळी उन्हात नेणे फायदेशीर ठरू शकते। आईचे दूध हे बाळासाठी कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे, त्यामुळे बाळाला स्तनपान देणे बंद करू नये। बाळ 6 महिन्यांचे झाल्यावर दुग्धजन्य पदार्थ, फळे, हिरव्या भाज्या, मांस, मासे, डाळी, अंडी, तीळ इत्यादी कॅल्शियमयुक्त पदार्थ खायला द्यावेत। मुलामध्ये कॅल्शियमची कमतरता असणे सामान्य आहे, म्हणून त्यांना कॅल्शियमयुक्त आहार देणे गरजेचे आहे। वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो? सर्व माता पाळीपाळीने सांगतील। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा। दाखवलेल्या खेळातून मूल आपल्या बुद्धीचा वापर करून आपल्या आसपासच्या जगाला ओळखण्याचा प्रयत्न करते। मुलाला त्याच्या आवडीचे खेळणे जसे बाहुली काही अंतरावरून दाखवा। मूल खेळणे बघून हसेल। मुलाला बाहुली दाखवून बाहुलीचा अर्धा भाग रुमालाने झाकून ठेवा आणि मुलाला विचारा, आपली बाहुली कुठे गेली? आई मुलाला बाहुली दाखवेल। बाहुलीचे कपडे, शरीराचे अवयव जसे बाहुलीचे नाक, कान, डोळे आहेत तसे तुझे नाक, कान, डोळे कुठे आहेत इत्यादी प्रश्न विचारेल। त्यानंतर मुलासोबत पझलचे तुकडे जोडेल। मुलाला बाहुली दाखवा। बाहुलीच्या शरीराचे अवयव जसे बाहुलीचे नाक, कान, डोळे कुठे आहेत इत्यादी प्रश्न विचारा। त्यानंतर मुलासोबत पझलचे तुकडे जोडा। आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलाच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा आहे हे समजलं असेल। पुढच्या आठवड्याच्या मीटिंग पर्यंत दररोज काही वेळ काढून हे खेळ आपल्या मुलांसोबत नक्की खेळा। आजच्या कृती इथेच संपत आहे। असेच नवे खेळ आणि माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया। तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या। हसत खेळत रहा। नमस्कार।